राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. आद्य कवी श्री मुकुंदराज स्वामी महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. वंशी विभूषितकरान् नवनीरदाभात, पीताम्बरदरुणबिम्बफलाधरोष्ठात्, पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात्, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं, पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमाळन्दिवल्लभं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानरूपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. ना तरी इंद्रिये कामरावी, जेथ धावती तेथची धरावी, तरी सुलिनता पावावी रोकडीची. ना ती इंद्रिये ना तो विखो, तेथ कवण काय देखो, चित्त मुरे मग ओळखो कवण कवणाते. मंदमतीची या कृपा, तो प्रस्ताव सांगितला बापा, एरासी काईसे पा लागती सायास. ना तरी इंद्रिये का मारावी, जेथ धावती तेथची धरावी, तरी सुलिनता पावावी रोकडीची. असो कालच्या विषयापासून सिंहावलोकन करून आपण पुढे जाणार आहोत मित्रांनो. परमपूज्य प्रातस्मरणीय आद्य कवी, मराठीतील आद्य कवी श्री मुकुंदराज स्वामी महाराज यांचा जो ग्रंथ आहे विवेक सिंधू, हा विवेकाला धरून चालणारा अशा प्रकारचा ग्रंथ आहे. विचाराशिवाय कधीही समाधान कोणालाही मिळालेलं नाही, आत्तापर्यंत मिळू शकत पण नाही. कोण मी आहे, माझा देह माझा आहे, देह संबंधी माझे आहेत का, कोण कोणाचं आहे याचा विचार करावा लागेल. दिसणारं जगत जे आहे ते खरं आहे का, देहाचे इंद्रिय ते खरे आहेत का, देहाच्या इंद्रियांचे जे विषय आहेत ते खरे आहेत का, याचा सगळ्याचा असा विचार जर केला तर ते तैसे विचारता निरसले असं म्हटलेलं आहे. जसं जसं तुम्ही विचार करणार त्याप्रमाणे त्याचा निराश होत चालतो. म्हणजे त्या ठिकाणी ते जे विषय आहेत किंवा त्या जो देह आहे त्या देहासंबंधी जर तुम्ही विचार करत गेले
तर देहाचं मिथ्यत्व कळत जातं. निराश होणं म्हणजे काय, त्याचं मिथ्यत्व कळणं हा त्यातला मतितार्थ आहे. मुकुंदराज स्वामी सांगतात की ज्या वेळेला ब्रह्माभ्यास आपण करतो, त्या ब्रह्माभ्यास करत असताना शेवटची अवस्था त्यांनी सुलीनता सांगितली होती. त्यांनी एकंदर 4 अवस्था काल सांगितल्या होत्या. विक्षेप, गतायाता, संश्लिष्टता आणि सुलीनता, ह्या 4 अवस्था त्यांनी सांगितल्या होत्या. फार सुंदर अशा प्रकारचे. आणि हे कसं, हे प्रॅक्टिकली आहे. तुम्ही अभ्यास करायला लागल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये याचा अनुभव येतो. आणि तो अनुभव जर आला तरच मग ते ताडून पाहता येतं. त्याला म्हणतात ताळा करावं म्हणतो ना आपण, क्रॉस चेकिंग. तर ते ज्या वेळेला होतं त्यावेळेला लक्षात येतं की आपण कोणत्या अवस्थेमध्ये आहोत. आपण नेमकं विक्षेपतामध्ये आहोत का, गतायतामध्ये आहोत का, संश्लिष्टतेमध्ये आहोत का, सुलीनतेमध्ये आहोत. तेव्हा ते म्हणतात की सुलीनता जर प्राप्त करायची असेल तर काय करावं लागेल, तर ती इंद्रिय जी आहेत ना, ती इंद्रिय काय करावं लागेल, तुम्हाला मारावं लागतील म्हणजे काय, हात आता हात आहे, मग हात काय तोडायचा का, तसं नाही येते. म्हणजे कसं असतं माहिती आहे का, कधी कधी अर्थ जो आहे तो लक्षणीने घ्यावा लागतो. गंगेवर गवळीवाडा आहे असं म्हटल्यानंतर गंगेवर जर गेलं तर गंगेच्या प्रवाहावर थोडाच गवळीवाडा असतो, गंगेच्या किनाऱ्यावर असतो. हा त्याच्यातलं लक्षणात ते करावं लागेल. म्हणजे ती जहदाजद लक्षणा जी आहे त्याच्यामध्ये काहींचा त्याग आहे, काहींचं ग्रहण आहे. असे गंगेच्या किनाऱ्याचं ग्रहण आहे आणि प्रवाहाचा त्याग आहे असं त्याच्यातलं. म्हणून लक्षणा कळावी लागते. तर त्या ठिकाणी ते इंद्रिय मारावे म्हणजे काय करावं, त्याचा संयम करावा लागेल. संयम जर केला आणि त्या इंद्रियाला त्याचा विषय जर आवडू नाही लागला तर मग समजायचं की नाही, हे इंद्रिय मेलं आता. असं समजा डोळ्याला आहे तर डोळ्याला जगत रूपाने दिसत असतं, पण तेच जर जगत जर डोळ्याला त्या ठिकाणी आपण बघायला तर ब्रह्मदृष्टीने दिसायला लागलं की सर्वत्र ब्रह्म, निराकार वस्तू कैसी आकार आली हो, जेथे तेथे व्यापक माझी सद्गुरू माऊली हो, असं जर दिसायला लागलं तर त्याला काय म्हणणार तुम्ही, त्याला म्हणतं आत्मदर्शन. हे काय आहे, एक दर्शनच एक प्रकारचं ते बघणं आहे, परंतु ते आत्मदर्शन आहे. आणि मग समजायचं की डोळा त्या ठिकाणी आता जगत न पाहता जगतामध्ये आधार जो असणार आहे तो परमात्मा, त्या परमात्म्याला ते आता पाहते. हे विशेष आहे. मग दृष्टीच बदलायची. परमार्थामध्ये काय करायचं, आपल्याला दृष्टी बदलायची. जी अगोदर जी जगत सत्यत्व जी दृष्टी होती ना, ती आता जगत मिथ्यत्व दृष्टी झाली. जगत मिथ्यत्व दृष्टीच्या पेक्षा श्रेष्ठ दृष्टी जी आहे ती म्हणजे जगत ब्रह्म अशी दृष्टी आहे. माझ्या सगळं जगत ब्रह्म आहे. चांगदेवाला 1400 वर्ष जगला मित्रांनो, 1400 वर्ष त्याचं जीवन होतं, पण तरीसुद्धा मुक्ताबाई त्याला म्हणले कोरा राहिला गेम आहे. एवढं सगळं असून जर मुक्ताबाईचे हा रिमार्क असेल तर त्याच्या जीवनामध्ये काय अर्थ आहे का? ते असं का म्हणलं मुक्ताबाई? याचं कारण असं होतं की मुक्ताबाई असं म्हणायचं कारण असं होतं की चांगदेवाला त्या ठिकाणी आत्मा आत्मत्वाने कळत होता, आत्मा ब्रह्मत्वाने कळत नव्हता. काय होतं, योगाने योगी त्या ठिकाणी आपला लय लावू शकतो, पण त्याचा लय जो लागतो तो समाधी जी त्याची लागते तो लय जो होतो तो चित्ताचा त्या याच्यामध्ये होतो, अज्ञानामध्ये लय होतो. तो ब्रह्मस्वरूपात लय होत नाही. तो थोडासा कासा तिथे जरा एक थोडी मेघ आहे ती. म्हणून त्या ठिकाणी त्याला सुद्धा त्या ठिकाणी काय केलं, मुक्ताबाई म्हणल्या तू कोरा आहे, म्हणले तुझा काही उपयोग नाही. देहरक्षण केला, सगळं केलं, परंतु तुला ब्रह्मज्ञान झालं नाही. आणि म्हणून एवढ्या 1400 वर्ष जगलेल्या 1400 वर्ष जो मनुष्य योगामध्ये राहून जो त्या ठिकाणी म्हणजे बरोबर मृत्यू काळाला की तो आत्मा त्या ठिकाणी ब्रह्मरंध्रामध्ये नेऊन स्थिर करायचा, किती साधी गोष्ट आहे. किती मोठा प्रयोग आहे ना तो योगाचा, एक म्हणजे कमालच आहे ना. पण एवढं जरी केलं तरी त्या ठिकाणी संकल्प राहिलेला असतो आणि त्या संकल्पामुळे तो पुन्हा देहावर येत असतो. एक दृष्टांत सांगतो, फार सुंदर आहे. काय झालं, रघुराजेच्या काळामधली घटना आहे. म्हणजे अज रघुराजा वगैरे जे इक्ष्वाकू वंशामधले त्यातला हा रघुराजा आहे. रघुचा अजचा दशरथ असं आहे ते, आणि दशरथाचा श्रीराम. तर मित्रांनो झालं काय माहिती आहे का, रघुराजाच्या काळामध्ये एक गारुडी आला. तो थोडा योगी होता, गारुडीच होता, पण योगाच्या आधाराने तो काहीतरी आता बघा ना तुम्ही, ते जे टॅलेंट असतात ना, ते टॅलेंटचे शो असतात, त्याच्यामध्ये काही लोक खूप असे मोठमोठे वेगवेगळे प्रयोग दाखवतात, कळत पण नाही आपल्याला, जबरदस्त असते. तर तो काय करायचा, समाधी लावायचा तो गारुडी. आणि तो रघुराजाच्या कानावर त्याची गोष्ट केली की हा गारुडी आहे पण समाधी लावतो, म्हणून त्याला आमंत्रित केलं, दरबारामध्ये आमंत्रित केलं आणि त्याला सांगितलं लाव दरबारामध्ये समाधी. तर त्यांनी सांगितलं की तुला बिदागी एवढी आम्ही देऊ. ठीक आहे म्हणला, आणि तो समाधी लावायला बसला.
समाधी लावत असताना राजाकडून एवढी बिदागी मिळणार आहे हे त्याच्या डोक्यात राहिलं. तो संकल्प तसाच राहिला. पण देहावर कधी यायचं याचा संकल्प करायचा चुकला. तो त्याने केलाच नाही. तो समाधी लावली तसंच राहिलं. रघुराजांनी सांगितलं याला उचला आणि खालच्या खोलीमध्ये ठेवून द्या, जेव्हा हा उठेल तेव्हा बघू. नेऊन लोकांनी त्याला खालच्या खोलीमध्ये नेऊन ठेवून दिला आणि खोलीला कुलूप लावून टाकलं. मित्रांनो, रघुराजा गेला, त्याच्या डोक्यात नाही राहिलं याला उठवायचं, तो विसरून गेला. रघुराजानंतर त्या ठिकाणी अजय आला, अजय नंतर त्या ठिकाणी दशरथ आला. या दोनही राजांनी तिकडं बघितलं नाही. म्हणजे 3 पिढ्या गेल्या. नंतर रामप्रभूंचं सुरू झालं आणि एक दिवस असं रामप्रभू आणि विश्वामित्र दोघंही बसले होते आणि बसल्यानंतर विश्वामित्राला रामप्रभूंचा त्यांचा संवाद चालू होता. तर त्यावेळेला रामप्रभूंनी त्यांना हेच विचारलं की बाबा समाधी कशी असते. तर रामप्रभूंना त्यांनी सांगितलं अरे बाबा, म्हणजे योगाच्या मार्गाने लावलेली समाधी जी आहे ती खरी समाधी नसते. ताटस्थता नाव समाधी म्हणे जाणता याची ठकली बुद्धी. ताटस्थता म्हणून जी समाधी होते तिचा काय उपयोग नाही होत. विचाराने जे काही निरसलं जातं ना तेच खरं आहे. तर रामप्रभूंना ते काही लक्षात येईना लवकर. तेव्हा ते म्हणले, मग एकदम वशिष्ठांच्या लक्षात आलं की नाही गाडे, ते बी त्यावेळेला उपस्थित होते ना, म्हणजे दीर्घायुष्य होती ही सगळी मंडळी. मग वशिष्ठ म्हटले एक काम कर म्हणले, त्या खालच्या रूमची चावी घे बरं म्हणे कोणाकडे ती. तर ती चावी शोधली बिधली ती मग आणली आणि चल म्हणले खाली गेले. त्यांच्यावर अजून 4-2 लोक नेले. उघडलं तर हा योगी तिथं बसलेलाच होता ना समाधी लावून. आता समाधीचं असं आहे की तुम्ही संकल्प करावा लागतो की मी अमक्या वेळेला उठेन किंवा मी इतक्या वाजता उठेन, असं तो संकल्प करावा लागतो. तो संकल्प न करता हा पाठ्य बसलेला होता ना. एवढे दिवस झाले तो तिथंच बसलेला होता. रामप्रभूंना त्यांनी दाखवलं. म्हणले हा बघ, रामप्रभू म्हणले किती मोठा योगी आहे म्हणले, हा कधीपासून बसलाय कोणास ठाऊक. हे म्हणले अरे रघुराजाच्या काळापासून बसलेला आहे म्हणल्या. त्याच्या जटा वगैरे त्या सगळ्या वाढलेल्या होत्या, भल्या मोठ्या होत्या, दाढी बिडी जबरदस्त. मग असं बघितल्यावर कोणाला वाटतं हा साधूचे म्हणून. नुसत्या दाढी त्या जटावर जाऊन उपयोगाचं नाही ना, तर तसं नाही चालत ते. हा बिलकुल. न लगे दंड न मुंडन, ते मुंडन लाग उपयोगाचं नाही, दंड न उपयोगाचं नाही, हे काही उपयोगाचं नाही. तर मित्रांनो, मग झालं काय विषय. तर रामप्रभू म्हणले हा फार मोठा योगी दिसतोय महाराज, आपलं भाग्य आहे की असा योगी आम्ही आज बघितला. वशिष्ठ म्हटले थांब तुला दाखवतो म्हणले. गेले त्याचे त्या ठिकाणी विशिष्ट प्रकारच्या शिरा त्यांनी अशा दाबल्यावर त्याचं वित्थान झालं. त्याचं तो वृत्तीवर आला, तो देहावर आला. वित्थान झाल्याबरोबर त्याने असं हात पसरला, बिदागी. रामप्रभूंना असं आश्चर्य वाटलं, इतक्या 2-3 पिढ्याचा हा बसला समाधीला आणि देहावर आला, लगेच बिदागी म्हणला. वशिष्ठांना विचारलं हे असं का बरं. वशिष्ठ म्हणले अरे बाबा, हा ज्या वेळेला समाधीला बसला त्यावेळेला तो समाधीमध्ये जात असताना त्याने डोक्यातच ठेवलं होतं की बिदागी. कारण रघुराजांनी याला सांगितलं होतं की तुला मी फार मोठी बिदागी देईन, आणि ती बिदागी डोक्यात ठेवून समाधीला बसला होता. मग आता देहावर आल्यावर पहिल्यांदा काय येईल त्याच्या मनामध्ये, जो विचार तो ठेवून आत गेला होता तोच विचार पुढे येईल ना. मग अशी समाधी काय उपयोगाची. चांगदेवाची समाधी या पद्धतीची होती मित्रांनो. आणि मग अशी जर होती तर मुक्ताई पुढे त्याची समाधी फेल गेली मित्रांनो, त्याची ती साधना फेल गेली. आणि मुक्ताईने लगेच त्याला सांगितलं की कोरा राहिला गे माये. अरे तू कोरा राहिला म्हणले, हा काय उपयोग नाही. आत्मा आत्मत्वाने कळाला पण आत्मा ब्रह्मत्वाने कळाला नाही. मुकुंदराज स्वामी तेच सांगतात की इंद्रिय तरी का मारावी, जेथ धावती तेथेच धरावी. अरे ते इंद्रियजी तेथेच थांबले पाहिजे. माऊलींनी पण याच प्रकारची एक ओवी सुंदर टाकली. माऊली म्हणतात तै शरीर भाव नासती, हा इंद्रिय विषय विसरती, जैसोहम भाव प्रतिती प्रगट होय. मी ब्रह्म आहे ही प्रतिती एकदा आली का मग त्या ठिकाणी शरीर भाव नासतो, म्हणजे देहभाव संपतो. मी देह आहे असा भावच राहत नाही राहत. आता तुम्ही विचार करा, नाथांचं एक भारुड आहे, हा सुंदर प्रकारचं भारुड आहे. तुमचे टाळ फोडा ना आणि आमचं पितळ द्या ना. हा तो पितळेचा टाळ आहे का नाही. मग ती त्याची बायको त्याला म्हणते ओ म्हणले तुम्ही फार टाळ वाजवता, तुम्ही टाळ कुठे येतं. ते टाळ एक काम करा, ते टाळ फोडून द्या, त्यातलं पितळ मला द्या, ते टाळ तुम्हाला घेऊन टाका. तुमचं कापड फाडा, आणि त्यातला कापूस मला द्या आणि कापड तुम्हाला राहू द्या. जमल का हे. नाही जमत मित्रांनो. विश्वपट ब्रह्मी दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा.
मुक्ताईंनी माऊलीला त्या ठिकाणी सांगत असताना असं म्हटलंय, विश्वपट ब्रह्मी दोरा. ब्रह्म हे दोरा आहे. मग तुम्ही दोरा घातलाय का कापड घातलंय? कापड नावाची गोष्टच नाहीये. याचे जर सगळे दोरे जर बाजूला काढले, तर सूत जर बाजूला काढलं तर काय राहिलं? जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. तुकडोजी महाराज म्हणतात, हे ब्रह्म उघडे आहे सगळं, पण स्वरूप दृष्टीने तुमची दृष्टी नाहीये. जसं बा खंडोबा 2 तोळ्याचं कुत्र जर 4 तोळ्याचं असलं, आणि जर ह्या भाविक भक्ताची दृष्टी काय राहते की खंडोबाची किंमत जास्त व्हायला पाहिजे, पण ती कुत्र्याचीच होऊ लागली. मग त्याचं खंडोबा कुत्र ही दृष्टी आहे त्याची. पण सोनाराची सोनं ही दृष्टी आहे. सुवर्णमणी सोनिया ये कल्लोळ जैसा पाणिया, तैसा तू मज शरण ये धनंजया. अर्जुनाला भगवंतांनी सांगितलं की जसा विचितरंग न्यायाने जसं त्या ठिकाणी पाणी आणि लाट जशी 2 नाहीत, त्याप्रमाणे तुम्हाला अनन्य भावाने शरण आहे. तसं की तै शरीर भाव नसते. शरीर भाव जो आहे, देह भाव जो आहे तो संपतो. कधी जै सोहम भाव प्रतिती प्रगट होय, असं तिथं पुढचं ते लावायचं. सोहम भाव ज्या वेळेला प्रतितेला येतो त्यावेळेला तो शरीर भाव राहू शकत नाही, तो निघून जातो मित्रांनो. मग होतं काय तर एक ब्रह्मदर्शन त्या ठिकाणी होतं. सर्वत्र परमात्माच आहे हे दर्शन होतं. निराकार वस्तू कैसी आकार आली हो, जेथे तेथे व्यापक माझे सद्गुरू माऊली हो, ही अनुभूती आहे. सुलीनता ही जर अवस्था तुम्हाला यायची असेल किंवा यावी अशी वाटत असेल तर तुम्हाला ह्या पद्धतीने राहावं लागेल. मुकुंदराज स्वामी त्या विवेक सिंधूमध्ये सांगतात. कारण विचाराशिवाय तुम्हाला ही अवस्था येणार नाही, याची सहज येणारी अवस्था नाही. म्हणून ते म्हणतात, नाती इंद्रिय नातो विखो, तेथ कवण काय देखो, चित्त मुरे मग ओळखो, कवण कवणाते. कसं शक्य आहे महाराज? मग तुम्ही एकदा स्वरूपात बुडून गेल्यावर मग कोण कोणाला ओळखायला? द्वैत राहिलंच नाही ना काही, पूर्ण अद्वैत झालं. आणि त्या ठिकाणी मग आता ते बोलू ते सुख सांगू काय वाचे बोलता नाहीये. ते सुख आता वाचेने सांगता येणार नाही. तुम्ही स्वरूपाकार झाल्यावर तुमची वृत्ती ज्या वेळेला स्वरूपाकार झाला, वृत्ती आणि वृत्ती झाली, जन न दिसे तेथे. आता वृत्तीच नाही राहिली. जर वृत्ती जर नाही राहिली तर ती वृत्ती त्या ठिकाणी तुमच्या शरीराला कशी काय राहील? कारण व्यवहार जो होतो तो वृत्तीमध्ये व्यवहार होतो, आणि ती वृत्तीच नाही राहिली. व्यवहार होईल कसा? होणार नाही. चिडिया दो न बने एक ले एक डाल. कवीने एक चिडिया म्हणजे चिमणी बघितली. ती चिमणी त्या अशी रस्त्याने चालली होती, आणि रस्त्यामध्ये तिला काय झालं की एक तांदळाचा दाणा दिसला आणि एक डाळीचा दाणा दिसला. तांदळाच्या दाण्यापेक्षा डाळीचा दाणा जाड होता. आता तिला वाटलं की तांदळाचा दाणा तिने घेतला, तो सहज होता, तो चोचीत बसला. पण तिला त्या डाळीच्या दाण्याचा मोह सुटेना. म्हणून त्या चिमणीने काय केलं की ते डाळीचा दाणा घेतला, तर ती चोचमध्ये जास्त तो उभा बसला, त्यामुळे तो तांदळाचा दाणा खाली पडला. तिने पुन्हा तो तांदळाचा दाणा घेण्याकरता पुन्हा चोचीमध्ये घेतले, परत हे खाली पडलं. तेव्हा त्या कवीला हसू आलं, आणि तो कवी म्हणतो, चिडिया दो न बने एक ले एक डाल. एकच घे म्हणले, कोणतं पण. 2 होणार नाही, 2 जमणार नाही. तसं एक तर देहभाव घे, नाही तर ब्रह्मभाव धर. तुला कोणतं पाहिजे ते बघ. देहभाव धरला तर तू विनाशी ठरशील, ब्रह्मभाव धरला तर तू अविनाशी ठरशील. मग त्या दिवशी मला आपल्या वैभव महाराजांनी सांगितलं होतं, तो अभंग फार सुंदर आहे की त्या ठिकाणी अनित्य द्यायचं, विनाशी द्यायचं, आणि घ्यायचं मात्र अविनाशी. नामदेव महाराजांचा अभंग फार सुंदर अशा प्रकारचा. व्यवहार असा व्यवहार कुठं असतो का? खोटं द्यायचं आणि खरं घ्यायचं. पण परमार्थामध्ये आहे ना, देहभाव हा खोटा आहे, हे द्यायचं म्हणजे समर्पित करायचं, म्हणजे याच्यावरची अभावना करून टाकायची, याच्यावरचं त्या ठिकाणी बाद समानाधिकरण करायचं. संपला विषय. देह मी नाही एवढं तुम्हाला एकदा कळालं ना, मग ब्रह्मभाव आपोआप येत असतो. आणि एकदा ब्रह्मभाव आला की मग संपलं. मग आता एवढंच आहे की तो सतत टिकावा याच्याकरता तुम्हाला निधिध्यास करावा लागेल, सतत तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आणि अभ्यास काही सर्वथा दुष्कर नाही, म्हणून माझे ठाई अभ्यासे मिळे. सतत अभ्यास कर म्हणले. म्हणून तर गीता पण सांगते, सततं कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः. सतत कीर्तन कर म्हणले, म्हणजे मग तुझ्या वृत्तीमध्ये विक्षेपता येणार नाही. महाराज गुरु महाराज सांगतात, म्हणजे ह्या गुरु शिष्यांचा संवाद जो आहे तो गुरु महाराज सांगतात की मंदमतीची कृपा, तो प्रस्ताव बघ सांगितला बापा, एरासी कायसे पा लागती सायास. अरे बाबा, जे मंद बुद्धी जे आहेत ना, त्यांच्याकरता इतकं सोपं करून सांगितलं. इतरांना त्याचं काय महाराज? इतरांना टकमक. कारण का त्यांना त्याची गरज नाही, ते कशालाही करतील, आहे का नाही? ते जे 2 भुंगे आहेत, एक म्हणजे घाणीतला भुंगा वेगळा, आणि एक त्या ठिकाणी मकरंद सेवन करणारा भुंगा वेगळा,
आहे का नाही. मकरंद सेवन करणारा भुंगा जो तो घाणीमध्ये बसणार नाही, आणि घाणीतला भुंगा जो आहे तो त्या ठिकाणी मकरंदावर बसणार नाही किंवा मकरंद सेवन करणार पण नाही, कारण त्याची वृत्ती वेगळी आहे, त्याचा विषयच वेगळा आहे. तसं या जगामध्ये अशी काही माणसं आहेत की त्यांचा विषय वेगळा आहे. याच्याकरता शास्त्रकारांनी वर्गच पाडलेत, त्या ठिकाणी वर्ग पाडले आहेत. असं पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त असे 4 वर्ग पाडलेत. पामर जो आहे ना तो त्याला काही कळतच नाही, म्हणजे हे कळत आपलं ते आपलं जण दुसऱ्याचं आपलं असं म्हणणारा पामर वर्ग आहे. विषयी जो आहे त्याला त्या ठिकाणी विधी निषेध कळतो, आपलं आपलंच म्हणतो, पण भोगाची वासना सुटत नाही, त्याला विषयी म्हणायचं. पामर, विषयी, जिज्ञासू. जिज्ञासू जो आहे तो विटलेला असतो, त्याला संसाराचं मिथ्यत्व कळलेलं असतं, संसारातलं दुःख त्याला कळलेलं असतं, पण ब्रह्मसत्यत्व जे आहे ते त्याला कळलेलं नसतं, त्याला जिज्ञासू किंवा मुमुक्षू म्हणायचं. आणि मुक्त जो आहे ना तो मुक्त, तो आशंका नाही ज्याचे मनी, त्याच्या ठिकाणी आशंका राहिलेली नसते, संदेह राहिलेला नसतो. झाली संध्या, संदेह माझा गेला, आत्माराम हृदयी प्रगटला. अशा प्रकारचा तो मुक्त आहे. तो मुक्त वर्तती दोही परी, परी तू शंका न धरी. मुकुंदराज स्वामीची परमामृतामधली ओवी आहे. मुक्त 2 प्रकारे वागतात, ते प्रपंचिकासारखे वागताना प्रपंचिकासारखे तुम्हाला दिसतील. तुम्ही म्हणाल की काय यांच्यात आपल्यात काय फरक आहे बा, त्यांना बायका पोरं, त्यांना प्रपंच आहे. अरे पण त्यांच्या आपल्या विचारातला फरक आहे. ते ज्या वेळेला जगताकडे पाहतात त्यावेळेला ते पाहत असताना त्यांची दृष्टी मात्र ब्रह्मदृष्टी आहे, आणि आपण ज्या वेळेला जगताकडे पाहतो त्यावेळेला जगत सत्यत्वाची दृष्टी आपली आहे. हा दोन्ही मधला फरक आहे. दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. दोन्ही सारखे दिसतात, पण वर्म जो जाणतो तोच पारखी त्या ठिकाणी. हा, ताकही सारखं दिसतं, दोन्ही सारखं दिसतं, पण एका मोल दोन्ही विकू नये. दोन्हीचे एक मोल होऊ शकत नाही कधी. पण आपल्याकडे उलट होऊन बसलंय, केळ्याच्या पाठी बैसला दोडका आणि म्हणे मला तया मोले विका. केळ्याच्या पाठीवर दोडका बसला तो होतो मला केळीच्याच भावात विका. अरे वेड्या, कसं शक्य आहे? तुझ्या अंगावरच्या शिरा सोलून काढावं लागतं. केळीमधला जो गर आहे तो जो मगज आहे तो इतका गोड आहे, तसं तुझ्यात काय आहे? तसं ह्या जीवाचं ज्या ठिकाणी जे अज्ञान आहे आणि जगत सत्यत्व भ्रांती जी आहे, ती जगत सत्यत्वाची भ्रांती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्याचे इंद्रिय सुद्धा त्या ठिकाणी स्थिर होऊ शकत नाहीत. ते म्हणतात की असो म्हणले बाबा, मी तुला हा राजयोग सांगितला, आता असो हा प्रसंग तुझं निरोपीला राजयोगू, हा स्मरे तो चांगू बहुता माझी. अरे मी तुला राजयोग सांगितलं, याला राजयोग म्हणतात मित्रांनो. फार मोठं सोनं गळ्यात घातलं म्हणजे राजयोग असं नाही. हा, लोकांची भ्रांती आहे. ते राजयोगीत म्हणले का? 5 बोटात अंगठ्या येतात, अगदी अंगठ्यात पण अंगठी आहे. काही कमालच जेव्हा आम्ही हिमालयातले 4 धाम करायला गेलो होतो, तिकडे गेलो होतो, भला मोठा एक बोर्ड लागलेला होता. ते हिमालयात हो, म्हणजे बद्रीनाथ त्या गंगोत्रीच्या तिकडं एक मोठा त्या फ्लेक्स लागलेला होता, आणि त्या फ्लेक्सवर एका बाबाचा फोटो होता. त्याचं नाव होतं पायलट बाबा, नाही सॉरी गोल्डन बाबा. गोल्डन बाबा, पायलट बाबा पण आहे आणि गोल्डन बाबा पण आहे. अवघडच आहे बा म्हणले. आपल्या वारकऱ्यामध्ये हरिभक्तपरायण एवढंच असतं. फार तर फार अजून बाकीचे भागवताचार्य, रामायणाचार्य वगैरे आता ह्या नवीन निघालेल्या गोष्टी आहेत. परंतु तिथं बघितलं मी, तिथं गोल्डन बाबा, पायलट बाबा, कम्प्युटर बाबा, अरे काही कमाल झालं. म्हणजे व्हरायटीज ऑफ बाबा. काय हे बाबा लोक बी विचित्रच येतं मित्रांनो. खरं तर आता असं आहे की बाबा लोकांपासूनच सावध राहायची वेळ आलेली. हा, तर तो गोल्डन बाबा बघितला आम्ही, त्याचा बोर्ड होता. अरे काय सगळ्या अंगावर सोनं, म्हणजे 2-4 किलो तर नक्कीच असन बा. मी म्हणलं हा एवढं सोनं घेऊन फिरवतो कसं काय? त्याला संरक्षण आहे त्याला, पण तेवढ्या संरक्षणातून सुद्धा त्याच्या अंगावरचं बरंच किलोभर सोनं गेलं होतं. मग गेला पोलीस स्टेशन, इकडं तिकडं. मुद्दा मला हे सांगायचं आहे मित्रांनो की याला राजयोगी नाही म्हणत. हा, फार मोठ्या याच्या ऐश्वर्यामध्ये राहतो म्हणजे राजयोगी काय तो, त्याला राजयोगी म्हणत नाही. राजयोगी त्याला म्हणतात की जो विचारावर आरूढ आहे, जो विचारावर आरूढ आहे आणि विचाराने ज्याचे त्या ठिकाणी देहदादात्म्य गेलेला आहे, ज्याच्या ठिकाणी ब्रह्मदृष्टी आलेली आहे, त्याला राजयोगी म्हणतात. हे अशा या लोकांना राजयोगी नाही म्हणत. तेव्हा ते म्हणतात, मुकुंददास स्वामी म्हणतात, मी तुला राजयोग सांगितला. हा, विक्षेपता, संश्लिष्टता वगैरे हे ज्याच्या ठिकाणी गेलेलं आहे आणि ज्याला सुलीनता प्राप्त झालेली आहे त्याला म्हणायचा हा राजयोगी आहे. हा, भगवंतांनी पण राजयोग सांगितलं का नाही त्या ठिकाणी? हा, इदंत ते गुह्यतमम प्रवक्ष्याम्य सुयवे.
अरे भगवंतानी सांगितलं, हे अर्जुना हे अत्यंत गुह्य आहे. जेन सांगेची पिता वसुदेवाशी, जेन सांगेची माता देवकीशी, ते गुज अर्जुनेशी बोलत असे. त्याने आपल्या म्हणजे वसुदेवाला सांगितलं नाही, आईला पण सांगितलं नाही. असं गुह्य तत्व, गुप्त तत्व मात्र तो अर्जुनाबरोबर बोलत होता. काय बोलत होता? हेच बोलत होता जे आपण आता बोलतोय ते बोलत होता त्याच्याबरोबर. त्याला हेच सांगितलं की अर्जुना, अरे बाबा तू जे बघतो ना ते खरं नाही, तुला जे दिसतंय ते खरं नाही. उपजे ते नाशे, नाशिले पुनरपी दिसजे, हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमे गा. अरे हे फिरत आहे म्हणले, हे खरं नाहीये बाबा म्हणले. मग खरं काय? खरं तर ब्रह्म आहे, तेच आकाराला आलेलं आहे. तेव्हा ते मुकुंदराज स्वामी म्हणले की हा तुला मी आत्तापर्यंत जे सांगितलं याला राजयोग म्हणतात. परेचे जे सुख पश्यंती ते भोगी तोच राजयोगी मुकुटमणी. परेचं जे सुख आहे तो पश्यंतीमध्ये भोगतो त्याला राजयोगी म्हणतात. राजयोगाच्या ह्या व्याख्या आहेत. आणि आम्ही राजयोगी कोणाला म्हणतो? ज्याचा मठ लय मोठा आहे, ज्याचं ऐश्वर खूप मोठं आहे, ज्याच्या गळ्यातही सोनं, हातात सोनं, डोक्यात सोनं, सगळीकडे सोनं, याला म्हणतो आपण राजयोगी. तर मित्रांनो, असला राजयोगी खोटा असतो, ते असला राजयोगी काही खरा नाही. मी तुम्हाला सांगितलं ना, गोल्डन बाबा, मी कॉम्प्युटरवर त्याचा फोटो पण काढून घेतलेला आहे. तुम्हाला कधीतरी मी त्याच्यावर टाकून देईन गोल्डन बाबाचा फोटो. किंवा तुम्ही कॉम्प्युटरमध्ये तुम्ही जर गेलात ना, तुम्ही गुगलमध्ये तुम्ही फक्त गोल्डन बाबा एवढं टाका, तुम्हाला लगेच त्याचे फोटो पाहायला मिळतील. आता असो हा प्रसंग म्हणले, हा निरोपीला मी तुला आता राजयोगाचा सांगितलं. निमिषाचे अर्ध चित्त स्वरूपी होई सावध, तरी पापराशी होती दग्ध क्षण मात्र. जर चित्त तुझ्या स्वरूपावर एक अर्ध क्षण जरी राहिलं ना तरी पाप राहत नाही. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. माऊलींनी पण किती सुंदर सांगितलं. एक क्षणभर जर उभं राहिलं तर तुला 4 मुक्ती मिळतील म्हणले. स्वरूपता, समीपता, सायुज्यता आणि स्वरूपता, सलोकता, स्वरूपता, सलोकता आणि सायुज्यता. अजून एक मुक्ती राहिली, आता सांगितली होती मी, विसरून गेलो. हा, समीपता. हे 4 मुक्ती तुला म्हणले एका क्षणामध्ये मिळतील म्हणले. या सगळ्यापेक्षा सायुज्यता महत्वाची आहे. सायुज्यता मुक्ती महत्वाची आहे. ती म्हणजे मी ब्रह्म आहे असं त्या मुक्तीमध्ये ते समजतं. सलोकता काही कामाची नाही, समीपता उपयोगाची नाही, पण सायुज्यता जी आहे ना ती फार महत्वाची मुक्ती आहे. आणि ती फक्त तुम्हाला हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, तुम्हाला फक्त त्या ठिकाणी हरिनाम घेतल्याने ते प्राप्त. हरे नाम, हरे नाम, हरे नामैव केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. हरिनाम हे महत्वाचं आहे. तेव्हा मित्रांनो, या ठिकाणी ते सांगून राहिले की त्या ठिकाणी पापही राहत नाही म्हणले, सगळं जळून जातं म्हणले. कशाने? केवळ एक थोडा क्षणभर जरी तुला स्वरूपदृष्टी प्राप्त झाली, आत्मदृष्टी प्राप्त झाली, ब्रह्मदृष्टी प्राप्त झाली, तरी त्या ठिकाणी ते पाप वगैरे काही राहत नाही, सगळं भस्म होऊन जातं. चित्त अवलंबने विन जरी न राहे, स्थिरपण तरी देहीच सगुण स्वरूप चिंतावेत. अरे बाबा, हे चित्त जे आहे ना, त्याला चित्ताला काय लागतं? सतत आलंबन लागतं, काही ना काहीतरी त्याला विषय लागतो चित्ताला, त्याशिवाय हे करत नाही ते. मग आता काय करावं म्हणले? जो निकृष्ट विषयाला जे चित्त सोकलंय ना त्याला उत्कृष्ट विषय द्यायचा. उत्कृष्ट विषय म्हणजे काय? आत्मस्वरूपापेक्षा उत्कृष्ट विषय कोणता आहे तुमच्याजवळ? सगळ्यात तोच आहे. मुकुंदराज स्वामी म्हणतात की हृदयरूपी शय्येवर स्थापना त्या परमात्म्याची करून मनाच्या साह्याने त्याची षोडशोपचारे पूजा करावी. त्याची 16 प्रकारच्या उपचाराने त्या भगवंताची, माऊलींनी म्हटले ना, आता हृदय आपले चौफाळून या भले, वरी वैसव पावले श्री गुरूंची. आता म्हणले काय करावं? त्या हृदयासनावर त्या भगवंताची त्या ठिकाणी स्थापना करावी आणि षोडशोपचारी त्याची पूजा करावी. मित्रांनो, आपण षोडशोपचारी आत्तापर्यंत भरपूर ऐकलं, पण या ठिकाणी मुकुंदराज स्वामींनी षोडशोपचारी इतकं छान सांगितलंय, फार सुंदर सांगितलं. ते म्हणतात पंच प्राण, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, हे किती झाले? 15 आणि मन 1, असे हे झाले 16. हे 16 जे आहे ना, हे 16 त्याला अर्पण करायचे की याचंच नाव आहे षोडशोपचार पूजा. पंच प्राण पण त्याचीच आहेत, पंच ज्ञानेंद्रिय त्याचीच आहेत, पंच कर्मेंद्रिय त्याचे आहेत, हे 5 त्रिक 15 आहे. आणि एक मन जे आहे ते मनही त्यालाच अर्पण करायचं. मन माझं नाही असं समजायचं. आणि हे 16 त्याला ते अर्पण केले का, ही तुमची खरी षोडशोपचार पूजा आहे. कर्मशास्त्र दृष्टीने, कर्माच्या दृष्टीने जे आपण 16 प्रकारची जी पूजा करतो किंवा पदार्थ वगैरे त्या ठिकाणी मांडतो ना, ते कर्म येते. पण खरं म्हणजे हे सगळं अर्पण त्या ठिकाणी करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळेला आपण ज्या पूजेमध्ये मांडतो, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, पुष्प वगैरे, धूप, दीप, नैवेद्य, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, हे बाह्य उपचार येतं.
आणि मनाचं जर सहाय्य नसलं ते बाह्य उपचार काही कामाचेच नाहीत, काहीच उपयोगाचे नाही. पण खरं म्हणजे कसं तर हे सांगितलं त्यांनी, आणि म्हणून म्हणले की मनाने षोडशोपचार पूजा करायची. याचा अर्थ भिन्न भिन्न प्रकारानेच सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला अजूनही करता येईल. त्यांनी त्या ठिकाणी अज्ञान, विज्ञान, प्रज्ञान, बुद्धी, दृष्टी, धृती, मनन, इच्छा, त्रुती, युती, स्मृती, संकल्प, ऋतू, प्राणवृत्ती, विषय, तृष्णा, लोभ, हे सगळे जे 16 मनोव्यापार आहेत, मनाचे व्यापार सुद्धा त्यांनी सांगितले ते 16 व्यापार आहेत. हे मनोव्यापार जे 16 आहेत हे पण त्याला अर्पण करायचे. खरं तर मन एकदा अर्पण केली की त्यातले मनोव्यापार त्याला अर्पण झाले, त्या ठिकाणी काही राहिलं नाही. म्हणून ते एकच लक्षात ठेवा की षोडशोपचारची जी पूजा जी आहे ती षोडशोपचार पूजा म्हणजे पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण आणि या ठिकाणी राहिलं ते 16वं मन. एवढ्या 16 गोष्टी त्याला अर्पण केल्या, तुमचं संपलं. ही षोडशोपचार पूजा आहे. आणि मग ते सांगतात रजतमी जई समेळ ते चित्त वेगी होय निर्मळ, मग निर्गुणी भक्ती प्रेमळ शुद्ध आपैसी हो. काय होतं म्हणले, मग चित्ताच्या ठिकाणी रजोगुण तमोगुण यांनी जे मलिन झालेलं असतं ना ते मालिन्य जातं. मग मित्रांनो, ज्या वेळेला भगवंताला हे सगळं आपण अर्पण करतो, मलिनता म्हणजे त्या ठिकाणी पापदोष. मालिन्य म्हणजे कशावर ओळखायचं, आपल्या चित्त मलिन कशावर ओळखायचं, पापदोषने पाप निर्माण झालं, पापवासना निर्माण झाली की लगेच समजून घ्यायची की आपल्या ठिकाणी मलिनता आहे. म्हणून हे त्या मलिनता त्याच्यामुळे जाईल, अन्य गोष्टी जाणार नाही. आणि निर्गुण परमपुरुष जो आहे, परमात्मा जो आहे, त्या निर्गुण परमात्म्याचं त्या ठिकाणी तुम्हाला काय होईल तर एकरूपता होईल, एकतानता होईल. त्या ठिकाणी थोडक्यात सांगायचं म्हणजे सुलीनता प्राप्त होईल त्या ठिकाणी. आणि असं एकदा हे ऐक्य झालं की याचंच नाव आहे जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान. हा जीव ब्रह्मैव नापर हा जीव ब्रह्मरूप होतो. आणि जीव ब्रह्मरूप झाला की मग मात्र बाकीचे तुम्हाला काही साधनं करायची गरज राहिली नाही. तरीही ते म्हणतात की ना तरी अष्टांग योगे चित्त शुद्ध होई वेगे, जीव परमात्म्या संगे पावे कैवल्य. अष्टांग योगामुळे चित्त शुद्ध होतं म्हणले. त्याने ब्रह्मप्राप्ती नाही होत, फक्त चित्तशुद्धी त्यांनी फल सांगितलेलं आहे. हा योगामध्ये त्या ठिकाणी फार सुंदर आहे की योग चित्त वृत्ती निरोध. हा योगाची व्याख्या करताना पतंजल महामुनींनी सुद्धा सांगितलं, योग म्हणजे काय तर चित्तवृत्तीचा निरोध करणं म्हणजे योग आहे. पण याच आमच्या मुक्ताबाईंनी इतकं सुंदर सांगितलं, योगी पावन मनाचा साही अपराध जनांचा. योगाची व्याख्याच मुक्ताईंनी बदलून टाकली मित्रांनो. जे पतंजल ऋषींनी जे सांगितलेलं आहे त्या व्याख्येपेक्षाही आणखीन वेगळी व्याख्या मुक्ताईंनी केली आणि ती अत्यंत समर्पक झालेली आहे. मुक्ताई म्हटलं की योगी पावन मनाचा. योगी कोणाला म्हणावं, ज्याचं मन पावन झालंय त्याला योगी म्हणावं. अजून त्यांनी सांगितलं साही अपराध जनांचा, जगाचा अपराध तो सहन करतो त्याला योगी म्हणतात. जगाचा अपराध कधी सहन करता येईल तुम्हाला तर जगाचा अपराध त्याच वेळेस सहन करता येईल की जग माझ्याहून भिन्न नाही, मी जगाहून भिन्न नाही, जग माझ्याहून भिन्न नाही, नवे नवे जगच नाही, मीच सगळीकडे व्यापक आहे. हा मी सर्वत्र आहे, मी परमात्म स्वरूप आहे आणि हे जगत सुद्धा ब्रह्मरूपच आहे, मी एकटाच आहे. मग मीच माझ्यावर रागवणार कसा, मी माझा द्वेष करणार कसा, मी माझा द्वेषही करू शकत नाही, मी माझ्यावर रागवू शकत नाही. हा काय, हा खरा राजयोग आहे आणि हे कळणं महत्वाचं आहे. आणि ज्या वेळेला असं कळतं त्यावेळेला तो विषय बाकीचा संपून जातो मित्रांनो. मी माझा द्वेष करू शकत नाही ना, मग एकच आहे, एकोहम बहुश्याम प्रजा येते, मी एकटाच अनेक झालेलो आहे, हे त्या ठिकाणी महातत्व कळून जातं. आणि एकदा हे महातत्व तुम्हाला समजलं की मग मात्र एकत्वाचं तत्वज्ञान तुम्हाला त्या ठिकाणी सहज रीतीने प्राप्त होतं. आणि हे एकदा प्राप्त झालं की तुम्हाला द्वेष नाही, मत्सर नाही, का हे आपोआप जातं. मग त्या ठिकाणी आपोआप जातं. मग फरक होतो काय, फरक थोडासा एक वेगळा होतो. हे सगळे विकार असतात मित्रांनो, हे जात नाहीत. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत राहत नाही. आणि मेल्यानंतर पण हे जातात, कारण सूक्ष्मदेह तुमच्याबरोबरच असतो ना. आणि यांचं राहणं सगळं सूक्ष्मदेहामध्ये असतं. काही नेता येत नाही बरोबर मेल्यानंतर, पण हे सगळं नेता येतं. हो ना, हे सगळं म्हणजे सूक्ष्मदेह आणि सूक्ष्मदेहामध्ये असलेले संस्कार हे सगळं जात असतं. लोक म्हणतात मेलं म्हणजे गेलं, काय राहिलं, काय नेता येते बरोबर, कोण नेते का बरोबर. अरे काय नाही जरी नेलं ना तर तुम्ही हे घेऊन जाता, संस्कार तुम्ही घेऊन जाता. त्या ठिकाणी अविद्या जर असेल तर अज्ञान असेल तर ते पण तुम्ही घेऊन जाता. कारण हे सगळं सूक्ष्म देहामधलं जे मटेरियल आहे ते मटेरियल सगळं ते देहाच्या बाहेर पडलं तर ते सूक्ष्म देह घेऊनच जात असतो. मुकुंदराज स्वामी सांगतात की ना तरी अष्टांग योगे चित्त शुद्ध होई वेगे, जीव परमात्म्या संगे पावे कैवल्य. मग त्या ठिकाणी जीव परमात्म्याच्या बरोबर कैवल्य पावतो, म्हणजेच जीव ब्रह्मैक्य ज्ञान त्याला त्या ठिकाणी प्राप्त होतं. जीव हा ब्रह्मरूप होतो म्हटले.
त्यावेळेला शिष्याने विनंती केली गुरुजींना. तो शिष्य म्हणतो, गुरुजी तव शिष्य विनविले जे जीव शब्दे काय बोलिले, ब्रह्म हे नाव ठेवले कौनासीजी. शिष्याने गुरुजींना शंका विचारली की तो म्हणतो, गुरुजी मला एक शंका अशी की तुम्ही जीव कोणाला म्हणता आणि ब्रह्म कोणाला म्हणता? हे जीव आणि ब्रह्म हे नाव तुम्ही कोणाला ठेवले? ही वस्तू आहे का कोणती अशी? हे बघ हा जीव आणि हे बघ हे ब्रह्म, अशी काही वस्तू आहे का? कसे बोटाने दाखव तुला, घे अनुभव गुरुच्या मुला. दाखवता येईल का ते? मला सांगा. गुरुजींना तो शंका विचारतो की गुरुजी मला हे कळत नाही की तुम्ही जीव कशाला म्हणता आणि तुम्ही ब्रह्म कशाला म्हणता, एवढं कृपा करून मला सांगा. आणि परमात्मा म्हणजे तो निर्गुण आहे का तो सगुण आहे? कशाला म्हणायचं तो सगुण, परमात्मा कशाला म्हणायचं? मग तो सगुण आहे का तो निर्गुण आहे? आणखी त्याच्यामध्ये काय वेगळं लक्षण आहे? स्वामी कृपा करून मला सांगा. स्वामी म्हटले की आता एवढा मोठा विषय सांगायचा म्हणजे आता वेळ थोडा राहिला, म्हणून त्यामुळं की राहिलेला विषय जो आहे तो मी तुला पुढच्या सत्रामध्ये सांगेन. आणि उद्याच्या सत्रामध्ये आपण बघू की त्याने जीव आणि परमात्मा हे नावं कोणाला आहेत, जीव कशाला म्हणायचं आणि ब्रह्म कशाला म्हणायचं, हे जे सांगितलेलं आहे. गुरुजींनी त्यांना सांगितलं शिष्याला की बाबा जीवाची व्याख्या काय आणि ब्रह्म म्हणजे काय हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि हे सांगून त्याच ठिकाणी त्यांनी दुसरं प्रकरण संपवलेलं आहे. तो विषय जो आहे तो उद्याच्या सत्रामध्ये पाहू. झालेली सेवा माऊलीच्या चरणी समर्पित करू आणि तुम्हा सर्व संत सज्जनांच्या चरणी समर्पित करतो. या ठिकाणी थांबतो. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. आद्य कवी श्री मुकुंदराज स्वामी महाराज की जय.